लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल, हे स्पीड, डिस्टन्स, टाइम याच्यावरती डिपेंड आहे, बरोबर ना. मग आपण जे बोर्डचं एक्झाम्पल बघितलं त्या एक्झाम्पल मध्ये काय काढायचं होतं रे? लक्ष दे. त्या एक्झाम्पल मध्ये काय काढायचं होतं? स्पीड काढायचं होतं. काय काढायचं होतं? आणि आताचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचंय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, बरोबर ना. कोण ट्रॅव्हल करतं? विशाल. पहिले एक्झाम्पल समजून घ्या, नंतर परत बघू. आउट ऑफ 1900 किलोमीटर टोटल डिस्टन्स किती आहे? 1900, बरोबर ना. 1900 किलोमीटर. याच्यापैकी विशाल काय करतो? काही डिस्टन्स बसनी ट्रॅव्हल करतो आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल करतो. म्हणजे इथं किती व्हेकल्स वापरलेत? बस आणि व्हेकल, सॉरी एरोप्लेन. मग बसनी काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, एरोप्लेननी काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. बसनं किती? तर x किलोमीटर, एरोप्लेननं किती? y किलोमीटर. म्हणजे टोटल डिस्टन्स 1900 किलोमीटर आहे. x किलोमीटर बसने ट्रॅव्हल केलंय, y किलोमीटर विमानाने ट्रॅव्हल केलंय. दोन्ही मिळून ट्रॅव्हलिंग किती आहे? 1900 किलोमीटर. तर इक्वेशन फर्स्ट कसं तयार होईल? x किलोमीटर प्लस y किलोमीटर इज इक्वल टू 1900 किलोमीटर. म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 1900. समजलं इथपर्यंत? पुढं मगाशी टाइम दिला होता, आता काय दिलंय? स्पीड. आता काय दिलंय? स्पीड. आणि जाऊन यायला किती वेळ लागतो? ऍक्च्युली टोटल ट्रॅव्हलिंगला किती वेळ लागतो? 5 तास. मग 5 तास म्हणजे काय आहे? टाइम आहे. म्हणजे आता पण तुम्हाला बसनी ट्रॅव्हल करताना लागणारा वेळ आणि विमानाने ट्रॅव्हल करताना लागणारा वेळ फाइंड आउट करायचा. हा वेळ अधिक हा वेळ, बरोबर किती तास? 5 hours. किती वेळ? म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात यायला पाहिजे. तर आपण स्टार्ट करू. काय आहे? तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? तुम्हाला फाइंड आउट करायचंय फाइंड द डिस्टन्स. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. बसनी ट्रॅव्हल करतानाच, बसनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स फाइंड आउट करा. मग तुम्ही काय करणार? लेट द विशाल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड करू. इथे ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू x किलोमीटर. काय कळालं रे तुम्हाला? विशालनं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय. कशानं? बसनं. किती किलोमीटर? x किलोमीटर. सेम विमानासाठी स्टेटमेंट तयार करा. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय, विमानाचं आहे ना, एरोप्लेन इज इक्वल टू y किलोमीटर. कुणाला कळालं नाही इथपर्यंत? स्टेटमेंटच आहे ना. विशालनी बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x किलोमीटर आणि विमानानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स y किलोमीटर. टोटल जर्नी किती किलोमीटरची आहे? टोटल जर्नी आहे 1900. टोटल जर्नी किती आहे? 1900 किलोमीटर. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन काय सांगितलं रे? टोटल ट्रॅव्हलिंग, टोटल जर्नी इज इक्वल टू 1900 किलोमीटर. देअरफॉर फर्स्ट कंडिशन काय म्हणते? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू 1900 किलोमीटर. इक्वेशन नंबर फर्स्ट. समजलं? आता पुढे काय सांगितलंय बघा. ओके, बस ट्रॅव्हल्स विथ द ऍव्हरेज स्पीड. बसची स्पीड काय आहे? बसची स्पीड काय आहे? 60 किलोमीटर. अँड एरोप्लेन ट्रॅव्हल्स विथ द ऍव्हरेज स्पीड 700 किलोमीटर पर आवर. बरोबर ना. मग आता इथं दोन्हीच्या स्पीड दिलेत. मग लागणारा टाइम पाहिजे. लागणारा टाइम शोधायचा. सांगा टाइम कसा शोधायचा? वी नो, काय माहिती रे? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर ना. देअरफॉर आता इकडे घेऊ का मी? देअरफॉर टाइम रिक्वायर्ड
टू ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू, बरोबर ना रे, बसनं ट्रॅव्हलिंग करतानाचा लागणारा वेळ काय असेल, डिस्टन्स किती किलोमीटर आहे बसनं ट्रॅव्हलिंग केलेलं, बसनं ट्रॅव्हलिंग केलेलं डिस्टन्स किती किलोमीटर आहे, x, कितीच्या स्पीडनं 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे x/60 हा काय झाला, टाइम झाला, x/60 काय झाला, कशानं, बसने ट्रॅव्हलिंग केलेला. सेम टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इज इक्वल टू, डिस्टन्स किती आहे y, कितीच्या स्पीडनं 700, हा काय झाला, टाइम झाला, हा काय झाला, टाइम. मग आता मला तुम्ही सांगा इथं काय दिले रे तुम्हाला, x + y इज इक्वल टू 1900, आणि दुसऱ्या एक कंडिशन नुसार दुसरं इक्वेशन काय तयार होतं, देअरफॉर टोटल टाइम इज इक्वल टू, हा सांगा टोटल टाइम कसा आहे, टोटल टाइम इज इक्वल टू किती आहे, टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल बाय बस प्लस टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल बाय एरोप्लेन, बरोबर ना. टोटल टाइम इज इक्वल टू काय असेल रे बाळांनो, x/60 प्लस y/700, आणि टोटल टाइम किती आहे 5 आवर्स, टोटल टाइम किती आहे 5 आवर्स. त्याच्यामुळे इथे लिहितो मी x/60 प्लस y/700 इज इक्वल टू किती वेळ लागतो, किती वेळ लागतो. चला आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. मग मी काय करतो, इकडे लिहितो 700 न x ला मल्टिप्लाय करतो, 700x प्लस 60 न y ला मल्टिप्लाय करतो, 60y अपॉन इथं काय रे 60 मल्टिप्लाय बाय 700 इज इक्वल टू 5. हे मी पलीकडे पाठवू का, 742 42,000 येते का, 1000. 5 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय 700 इथपर्यंत नक्कीच येते. इथं काय करतो 700x प्लस 60y. आता नीट लक्ष द्या, कॅल्क्युलेशन कसं असणार आहे, हे ऍज इट इज मी पलीकडे पाठवलं, बरोबर ना. इथला एक 0 गेला, इथला एक 0 गेला, इथला एक 0 गेला, चालतंय. इथं इक्वेशन तयार होईल 70x प्लस 6y इज इक्वल टू 635 7×21. लक्षात आलं का, हे किती नंबर आलं, इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये लय अंतर आहे, भरपूर कॅल्क्युलेशन करायला लागले ना. चला लक्ष द्या, मी इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड कसं तयार झालं सांगतो. एक 30 सेकंदामध्ये, टाइम किती आपल्याकडं, अजून एक 5-10 मिनिट आहे. मला 1 मिनिटासाठी फॅन बंद कर, फॅन फक्त, हा वरती लक्ष द्या जरा, मस्त वाटतं. हा टोटल ट्रॅव्हलिंग किती आहे रे बाळांनो, 1900. बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x, विमानानं y, x + y 1900. इक्वेशन नंबर फर्स्ट. टोटल ट्रॅव्हलिंग साठी लागणारा वेळ किती, 5 आवर्स. किती वेळ, बसनं ट्रॅव्हलिंग करण्यासाठी लागणारा वेळ, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे x, कितीच्या स्पीडनं 60च्या, लागणारा वेळ काय असेल x/60 आवर. विमानानं ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ y/700 आवर. टोटल लागणारा टाइम किती आहे x/60 प्लस y/60, पण टोटल टाइम तिने दिलाय 5 तास. याच्यापासून मी काय केलं, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागलं. 700 ने x ला मल्टिप्लाय केलं 700x, 60 ने y ला मल्टिप्लाय केलं 60y, आणि परत क्रॉस मल्टिप्लाय दोघांचं मल्टिप्लिकेशन होत असतं. मी ऍज इट इज मी पलीकडे पाठवला, जास्त काय विचार न करता. मग इथला एक 0, इथला एक 0, इथला एक 0 घालवला, म्हणजे कितीनं मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं 10 न, कितीनं 10 न. परत मी विचार केला की 60 आणि 5 यांचं मल्टिप्लिकेशन 300 येतो, मल्टिप्लाय बाय 7 म्हणजे 2100 झाला, आणि परत एक 0 ठेवला होता 21,000 21,000. एक इक्वेशन तयार झालं 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. इक्वेशन फर्स्ट काय, x प्लस y इज इक्वल टू 1900. इक्वेशन सेकंड काय, 70x प्लस 6y इज इक्वल टू. आता मला y कॅन्सल करायचं असेल, काय कॅन्सल करायचंय, y कॅन्सल करायचं असेल तर इक्वेशन फर्स्टला मी कितीने मल्टिप्लाय करणार, कितीने मल्टिप्लाय करणार. मग मी काय करतो, नेक्स्ट पेज कडे जातो. हा मल्टिप्लाय
इक्वेशन फर्स्ट बाय 6 म्हणून इथे येईल 6x प्लस 6y इज इक्वल टू 1900 मल्टिप्लाय बाय 6. 19 आणि 6 19 आणि 14 वर्ष बरोबर ना 114. मग किती येते रे 11,400. किती नंबर आला रे इक्वेशन थर्ड. इक्वेशन सेकंड काय बघा 70x प्लस 6y म्हणजे y कॅन्सल करण्यासाठी सबट्रॅक्शन करू सेकंड मधून फर्स्ट थर्ड सबट्रॅक्ट करू. मग इथे लिहितो मी सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड. चला सांगा इक्वेशन सेकंड काय थर्ड काय इथं 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. इकडे काय आहे 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. याची काय करायची मला सबट्रॅक्शन. काय करायची सबट्रॅक्शन. इथं मायनस 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 बरोबर ना. आता 70 मधून 6 गेले खाली राहिले 64x हे काय होईल कॅन्सल. आता 21,000 मधून 11,400 गेले खाली किती व्हॅल्यू काय असायला पाहिजे रे 9,600 अपॉन 64. 16च्या पड्यात आहे की 16 1 16 16 चौक 64 16 सत्ती 96. इथं काय आलं रे 600 खाली डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 150. म्हणजे x इज इक्वल टू काय आलं रे 150. मला x म्हणजे काय हेच कळालं नाही. x म्हणजे काय द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू तुम्हाला फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस चालेल ना. फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस म्हणजे काय इथं लास्ट लाईन काय येईल रे देअरफॉर विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 किलोमीटर. किंवा इथे लिहू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू 150 किलोमीटर. विशालनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 150 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. कशानं बसनं. लास्ट लाईन लिहायची लिहून घ्या.